धन्यवाद येशू. प्रभू येशूची कृपा त्याच्या सर्व पवित्र जनांसोबत असो. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, मी पास्टर दीपक माने या संध्याकाळच्या समय फेसबुकच्या माध्यमातून आज मी तुमची भेट घेत आहे. देवाचा गौरव असो. सर्वात प्रथम आपण या संध्याकाळच्या उपासनेची सुरुवात आपण प्रार्थनेद्वारे करणार आहोत. आपण आपले नेत्र बंद करूया आणि तो महान मेंढपाळ जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला आम्ही सर्व गौरव आणि महिमा देऊया. धन्यवाद करतो माझ्या स्वर्गीय पित्या, आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो प्रभू. हे प्रभू, या संध्याकाळच्या समय प्रभू या फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला एकत्रित आणलं त्यासाठी धन्यवाद प्रभू. आजचं होणारं वचन, प्रार्थना आणि स्तुती आराधना सर्व काही तुझ्या पवित्र हातात सोपवतात. हे माझ्या बापा, वचन सांगत आहे, दादा म्हणत आहे की जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाता तेव्हा त्याचा गौरव करत नाचत गात गाजा, कारण की तो देवांचा देव आहे, तो महान असा राजा आहे, पृथ्वीतलाच्या सर्व अधिपतींचा तो अधिपती आहे, तो परमेश्वर यहोवा बाप आहे. तर त्या परमेश्वराला आम्ही आपलं मुख उघडून त्याला गौरव देऊया. त्या परमेश्वराला आम्ही काही देऊ शकत नाही, पण आम्ही आमच्या स्तुतीचं फळ निश्चय त्याला आम्ही देऊ शकतो. धन्यवाद करतो येशूच्याच नावात, आमेन. धन्यवाद येशू. आपण पहिल्या गीतामध्ये जाणार आहोत. गीताचे बोल आहेत, मी वेचिले फुलांना काटे किरसा मिळाले. हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा एक महान असा मेंढपाळ आहे. पृथ्वीच्या सर्व मेंढरांचा तो पाळक आहे, सांभाळणारा आहे. आमेन. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे पाप आमच्या ठाई होतं ते त्यांनी स्वतःवर घेतलं आणि बलिदानाचा मेंढरा तो झाला आणि त्याच्या ठाई जे नीतिमत्व होतं, देवाचं राज्य होतं, त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तर आपण या गीताद्वारे त्या परमेश्वरचा गौरव करूया. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पायी खोल तुझिया रुतले के दुधारी. हाती पायी खोल तुझिया रुतले के दुधारी. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाने. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाने. पावे कृपा मी आता
शापच तुला मिळाले, पावे कृपा मी आता, शापच तुला मिळाले, जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले, जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले, मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले, जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. आमेन. आपण दुसऱ्या एका गीतामध्ये जाणार आहोत आणि गीताचे बोल आहेत, हे मानव सुन जरा तुझे येशू बोलत आहे. हे गीत हिंदी आहे आणि खूप सुंदर असं हे गीत आहे, जो मनुष्य देवापासून विभक्त झालेला आहे, खूप दूरवर निघून गेलेला आहे. मनुष्य देवाला विसरलेला आहे, पण परमेश्वर अजूनही देवाला विसरलेला नाही. तो आजही त्याच्या संदेशाच्या मार्फत, त्याच्या दासामार्फत तो आज आम्हाला हाक मारत आहे. धन्यवाद. हे मानव सुंदरा तुझे येशू बुलाता है, हे मानव सुंदरा तुझे येशू बुलाता है. तू मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है, हे मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है. कोई साथ नहीं तेरे, सब छोड़ चुके तेरे, कोई साथ नहीं तेरे, सब छोड़ चुके तेरे. खुशियों की दुनिया से येशू बुलाता है मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है. तू है मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है मानव सुन जरा तुझे येशू बुलाता है. हर दुखों में तू जो है अंधेरा चारों, हर दुखों में तू जो है अंधेरा चारों ओर, देने तुझे जीवन येशू बुलाता है मानव सुन जरा
बुलाता है। हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। तू 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 हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। तेरे पथ के कांटों को, नैनों के आंसू को, तेरे पथ के कांटों को, नैनों के आंसू को, धोने गुनाहों को यीशु बुलाता है। हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। तू हे मानव सुंदरा, तुझे यीशु बुलाता है। धन्यवाद यीशु। माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, ही वेळ आहे देवाच्या पवित्र वचनाची। प्रेषित 2 मध्ये आम्ही पाहतो की प्रेषित रोज वचनाची भाकर मोडण्यामध्ये तत्पर असतो। त्याप्रमाणे आज देखील आम्ही तीच वचनाची भाकर मोडणार आहोत, जी भाकर प्रेषित मोडत होते। आणि ज्या वचनाच्या भाकरीद्वारे प्रेषितांना बलवंत केलं होतं, सामर्थ्यशाली केलं होतं, तेच वचन आज तुम्हाला देखील तितकं सामर्थ्यशाली करण्यासाठी योग्य असं आहे। देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद। थँक्यू जीसस। माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपण लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 24, 25 आणि 26 या वचनावर आज आपण या मनन करणार आहोत। आणि याचं शीर्षक आहे अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका। हे जे वचन आहे, हा पॅरेग्राफ फक्त मत्तई शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 43व्या वचनामध्ये आहे आणि लूक शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 24व्या वचनामध्ये आहे। तर माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, सर्वात प्रथम आपण संपूर्ण वचन वाचणार आहोत, त्यानंतर आपण त्याच्यावर मनन करूया। अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका। मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जळ स्थळातून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल। आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुभेषित केलेले त्यास आढळते। नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे आपणाबरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात। मग त्या मनुष्याची दशा, शेवटली दशा पहिल्यापेक्षा वाईट होते। देवाचा गौरव असो माझ्या देवाच्या लेकरांनो। या ठिकाणी आपण वाचत आहोत की मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला। याचा अर्थ की मनुष्य जो आहे
मनुष्यामध्ये अशुद्ध आत्मा शिरतो. आमेन. का बरं मनुष्यामध्ये अशुद्ध आत्मा शिरतो? तर त्याचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगत आहे की परमेश्वराने आदामाला अशी आज्ञा केली होती की जे फळ खाऊ नको म्हणून त्याला आज्ञा केली होती, आणि जर ते खाल्लं तर तू निश्चय मरशील. आणि आदामाने देवाच्या आज्ञेचा भंग केला आणि ते फळ खाल्लं. पण आदाम मेला नाही, पण परमेश्वर सांगितलं होतं तो मेला. म्हणजे जेव्हा आम्ही आज्ञाभंग करतो आम्ही परमेश्वरच्या दृष्टीने मरण पावतो. आम्ही परमेश्वरच्या आपल्या उपस्थितीतून आम्ही दूर निघून जातो. जेव्हा मी देवाच्या आज्ञेचा भंग करतो तेव्हा परमेश्वराची जी महिमा आणि गौरव आदामामध्ये होती, त्याने देवाच्या आज्ञेचा भंग केल्या कारणानं ती गौरव आणि महिमा जी देवापासून त्याला प्राप्त झाली होती ती पुन्हा देवाकडे परत गेलेली आहे. आणि आदम असा एकटा असा उरलेला आहे. आणि जेव्हा मनुष्य हा एकटा असा राहिला, त्याच्यातून देवाची उपस्थिती निघून गेली, तेव्हा मनुष्य जो आहे एक सोपं भक्ष्य असा सैतानासाठी झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण वचनामध्ये वाचतो की ज्या प्रकारे चोर येतो घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, त्याप्रमाणे मी जीवन देण्यासाठी आलेलो आहे. मग याचा अर्थ आहे की मनुष्यामध्ये आधी जीवन होतं, पण देवाच्या आज्ञेचा भंग केल्या कारणानं त्याच्यातून ते जीवन निघून गेलेलं आहे. आमेन. आणि जेव्हा ते जीवन निघून गेलेलं आहे, देवाची उपस्थिती निघून गेलेली आहे, आणि तेव्हा ते शरीर अशुद्ध आत्म्यासाठी एक ठिकाण ठरतं की ज्या ठिकाणी तो राहू शकेल. म्हणजे असं शरीर ज्याच्यामध्ये देवाची उपस्थिती नाही, देवाचा गौरव नाही, असं शरीर एक सैतानासाठी आकर्षण असं ठरत आहे. ते शरीर सैतानाला आकर्षण घेत आहे. आज कित्येक लोकांच्या मध्ये आज देवाची उपस्थिती नाही, ते देवाच्या उपस्थितीपासून दूर गेलेले आहे. कारण की देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की प्रत्येक मनुष्याने पाप केलेलं आहे. ज्या आदामाने आज्ञाभंग केलेला आहे त्या आदामाचं रक्त प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि प्रत्येक व्यक्ती हा सैतानासाठी सहज भक्ष्य असा ठरलेला आहे. आणि त्या कारणामुळं त्या शरीरामध्ये देवाची उपस्थिती नसल्या कारणामुळं, देवाची महिमा, देवाचा गौरव, देवाचा आत्मा नसल्या कारणामुळं अशुद्ध आत्मा अशा शरीरामध्ये प्रवेश करतो. हालेलुया. अशुद्ध आत्मा अशुद्ध ठिकाणीच प्रवेश करतो. याचा अर्थ जेव्हा देवाची उपस्थिती आमच्यातून निघून जाते तेव्हा आमचं शरीर हे अशुद्ध असं होतं, अपवित्र असं होतं. आम्ही पाहतो पुष्कळ लोक व्यसन करतात, दारू पितात, व्यभिचार करतात, खोटे बोलतात, लबाड बोलतात, चोरी करतात, रागवतात, चिडतात, भांडतात, ईर्ष्या करतात, हेवा करतात. अशा लोकांमध्ये अशी जी लोक आहेत त्या अशा लोकांमध्ये सैतान सहजरित्या प्रवेश करतो. त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार त्या ठिकाणी होत नाही, कारण की सैतानासाठी अनुरूप असं ते शरीर असतं. म्हणून या ठिकाणी लिहिलंय की मनुष्याचा सुद्धा आत्मा निघाला. आमेन. मग जेव्हा त्याला अशुद्ध आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करतो, मग त्या व्यक्तीला चर्चमध्ये आणण्यात येतं. देवाच्या दासाद्वारे त्याच्यावर प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने गदरिकाचा जो भूतग्रस्त होता त्याच्यामध्ये सैन्य होतं, त्याप्रमाणे शब्दात दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये असताना आमेन, त्या ठिकाणी एक व्यक्ती होता जो अशुद्ध आत्म्याने पिडलेला होता. आमेन. त्याचप्रमाणे 18 वर्ष विकाराने त्रस्त एक स्त्री होती. आमेन. असे पुष्कळ जे अशुद्ध आत्मे जेव्हा एखाद्या मनुष्यामध्ये शिरतात तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आजार, विकार उद्भवतात. आम्हाला वाटतंय काय हा आजार आहे, पण नाही.
जसा ताप आहे, तापाचं एक स्पिरिट आहे, डोकेदुखीचा एक स्पिरिट आहे, दुर्बलतेचा स्पिरिट आहे, अशक्तपणाचा स्पिरिट आहे, एड्सचा स्पिरिट आहे. ज्याप्रमाणे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताने एक मुलगा होता, तो त्याला मुखाने बहिरा आत्मा लागला होता. येशूने प्रार्थना करता त्याची जीभ सैल झाली आणि तो बोलू लागलेला आहे. याचा अर्थ जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यामध्ये शिरतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये आजार आणि विकार येतात आणि ते आजार आणि विकार त्या मनुष्याला मृत्यूपर्यंत घेऊन जातात. आणि मृत्यूवर आज या जगामध्ये सैतानाचा अधिकार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांच्या प्रार्थना केली तेव्हा त्या दुष्ट आत्म्याने त्या शरीराला पिळून काढलेला आहे आणि ते त्यातून निघून गेलेले आहे. मग त्यानंतर निघून गेल्यानंतरचा कोणता प्रवास, त्या अशुद्ध आत्म्याला आम्ही विसरून जातो की आता अशुद्ध आत्मा निघालेला आहे. आमेन. पण त्यानंतर काय घडतं, त्याचा प्रवास काय आहे, त्याचा प्रवास या ठिकाणी वचनामध्ये लुकाने या ठिकाणी विदित केलेला आहे. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघतो याचा अर्थ तो मनुष्याच्या शरीरामध्ये शिरू शकतो आणि मनुष्याच्या शरीरातून बाहेर निघू शकतो. आमेन. जिथं अशुद्धता आहे तिथं तो जाऊ शकतो. आणि जेव्हा त्याला त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान असा जेव्हा परमेश्वरच्या नावाने प्रार्थना करतो, ज्याने परमेश्वरने सर्व काही निर्माण केलेलं आहे, त्याच्या नावात जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा निघून जातो. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल मधून विश्रामीचा शोध करीत फिरतो. आमेन. जेव्हा मनुष्य एका शहरातून निघतो मग तो काय करतो, या ठिकाणी निर्जल असं स्थळ. निर्जल असं स्थळ म्हणजे की ज्या ठिकाणी पाणी नाही. पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे. आमेन. आणि येशू ख्रिस्ताला पाणी असं म्हटलं. येशू ख्रिस्त बोलला की मीच जिवंत पाणी आहे. आमेन. मग ज्या ठिकाणी जीवन नाही, आमेन, ज्या ठिकाणी ज्या जागा श्रापित आहेत, आमेन, जी शहरं श्रापित आहेत, जी घरं श्रापित आहेत, अशा ठिकाणी तो अशुद्ध आत्मा फिरत असतो. याचा अर्थ तो काय होतो, याचा अर्थ काय, अशुद्ध जो आत्मा आहे, आमेन, त्याला शरीर नाही, तो आत्मिक प्राणी आहे, पण तो प्रवास करू शकतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आमेन. पुष्कळ लोक काय करतात, जर एखाद्याबद्दल काय वादविवाद असेल तर भांडण असेल तर काळ्या जादू करतात. मग त्या व्यक्तीच्या केसाद्वारे, त्याच्या नावाद्वारे किंवा त्याच्या कपड्याद्वारे तो जादू केला जातो. आणि तो जादू एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये देखील केला जातो. जर ज्या व्यक्तीवर जादू करायची आहे तो पुण्यात व्यक्ती आहे आणि जो जादू करणारा व्यक्ती जर मुंबईमध्ये असाल तो त्या ठिकाणाहून त्या दुष्ट आत्म्याला पुण्यामध्ये पाठवू शकतो. याचा अर्थ की तो दुष्ट आत्मा जो आहे, अपवित्र आत्मा आहे, तो प्रवास करू शकतो. आमेन. तो आम्हाला दिसत नाही, आमच्या डोळ्यांना तो दिसत नाही, पण त्याचा प्रवासाचं जे स्थान आहे, ज्याप्रमाणे मनुष्य हा रस्त्यावर फिरतो आपल्या गाड्यांद्वारे किंवा पायाद्वारे, त्याप्रमाणे हा जो अशुद्ध आत्मा आहे, आमेन, तो कुठून प्रवास करतो, तर ह्या आकाशातून. हे आकाश कुणाचं आहे, तर सैतानाचं असं आकाश आहे. या आकाशामध्ये तो भ्रमण करत असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जात असतो. आणि निर्जल स्थळाला एक दुसरा पण शब्द आहे की शुष्क अशा स्थळी. आम्ही यजेकेलच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वरच्या आत्म्याने यजेकेलला शुष्क अस्थीच्या खोऱ्यामध्ये नेऊन गेलेला आहे. शुष्क अस्थीच्या खोऱ्यामध्ये, याचा अर्थ तिथं कोण जीवन नाही, तिथं मृत्यूचं ते स्थान आहे. तिथं अंधकारची शक्ती आहे. त्या मृत्यूची आईची खोल दरी जी आहे त्याला शुष्क असं स्थळ म्हटलेलं आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही अशुद्ध आत्मा अशा ठिकाणीहून आपल्या विश्रांतीसाठी तो फिरत असतो. याचा अर्थ जो अशुद्ध आत्मा आहे तो विश्रांती कुठे घेतो, तर जे शुष्क स्थळ आहे, जे शापित असं स्थळ आहे, जे सैतानाने भरलेलं असं स्थळ आहे, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा ज्या ठिकाणी नाही, आमेन, अशा ठिकाणी
हा अशुद्ध आत्मा राहतो आणि हेच त्याचं विश्रांतीचं स्थान आहे. कारण की त्या भागामध्ये सर्व जी लोक असतात ती अशीच लोक असतात जी देवावर विश्वास न ठेवणारी लोक असतात, देवाला नाकारणारी अशी लोक असतात. ज्याप्रमाणे आपण सदोम आणि गमोराबद्दल वाचतो, सदोम आणि गमोराचं जे स्थान होतं ते असं स्थान होतं ज्या ठिकाणी सैतान हा कार्य करत होता, अशुद्ध आत्मा कार्य करत होता. आणि म्हणून परमेश्वराने त्या स्थळाचा नाश जुन्या काळामध्ये केलेला आहे. म्हणजे तो निर्जल स्थळामधून विश्रांतीचा शोध करीत हिंडतो. आमेन. याचा अर्थ सैतानाला पाय आहेत. आमेन. आम्ही जेव्हा फिरण्यासाठी निघतो, आम्ही पायाद्वारे आम्ही प्रवास करतो, फिरतो आम्ही. पण सैतान हा आत्मिक प्राणी आहे. मग त्याला देखील या ठिकाणी लिहिलेले की तो प्रवास करतो, याचा अर्थ त्याला देखील पाय आहेत. त्या पायाद्वारे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकतो, एका ठिकाणी तो दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ज्याप्रमाणे परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आमेन. त्याप्रमाणे हा जो हा जो अपवित्र आत्मा आहे तो आधी कोण होता? तर आधी तो लुसिफर होता. आमेन. आणि तो देवाचा गौरव करत होता, देवाच्या समोर उभा राहून 24 तास देवाची महिमा करणारा तो लुसिफर होता. आणि हाच तो अशुद्ध आत्मा आहे. पण जेव्हा त्यांनी त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले देवाबद्दल, तेव्हा त्याला त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आणि त्याला पृथ्वी तलावर टाकण्यात आलं. म्हणून लुसिफर हा आत्मिक प्राणी असल्या कारणामुळे त्याला शरीर नाही, पण त्याला कार्य करण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी त्याला शरीराची गरज आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर मनुष्याच्या द्वारे कार्य करतो, पवित्र आत्मा आपणहून कार्य करत नाही. पण पवित्र आत्म्याला कार्य करण्यासाठी परमेश्वर व्यक्तीची निवड करतो. ज्याप्रमाणे मोशेची निवड केलेली आहे, अहरोनाची निवड केलेली आहे, दाविदाची निवड केलेली आहे, ही परमेश्वराची निवड आहे देवाचं कार्य करण्यासाठी. त्याचप्रमाणे सैतानाचं कार्य करण्यासाठी देखील सैतानाने काही लोकांची निवड केलेली आहे. आणि त्या लोकांद्वारे सैतान आपली योजना या जगामध्ये प्रकट करत असतो. हालेलुया. ज्याप्रमाणे वचन सांगत आहे, परमेश्वर म्हणत आहे, माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहे आणि त्या योजना तुझ्या हिताच्या आहे. त्याप्रमाणे सैतानाकडे देखील मनुष्यासाठी योजना आहे आणि त्या योजना मनुष्याच्या घाताच्या आहेत. मनुष्याला देवाच्या उपस्थितीतून दूर घेऊन जाणारे आहेत, मनुष्यामध्ये आजार आणि विकार आणणारे आहेत, मनुष्यामध्ये भांडण आणि तंटा निर्माण करणारे आहेत. अशा योजना सैतानाकडे देखील आहे. एका बाजूला परमेश्वर कार्य करत आहे आणि एका बाजूला सैतान देखील कार्य करत आहे. तो निर्जल स्थळातून विश्रांतीचा शोध करीत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद. आता या ठिकाणी तो अशुद्ध आत्मा फिरतो आपल्या विश्रांतीसाठी. आमेन. पण हा जो अशुद्ध आत्मा आहे त्याला देखील एक निवड आहे. आमेन. जशी मनुष्याची निवड आहे, मनुष्याची कपड्याबद्दल त्याची निवड आहे, अन्नाबद्दल त्याची निवड आहे, घराबद्दल त्याची निवड आहे, रंगाबद्दल मनुष्याची निवड आहे, त्याप्रमाणे या अशुद्ध आत्म्यामध्ये देखील निवडीचा आत्मा आहे. तो पण निवड करतो. आमेन. मग ती निवड कशामध्ये करतो? धार्मिक मनुष्य आणि अधार्मिक मनुष्य, अपवित्र मनुष्य आणि पवित्र मनुष्य, अशी तो निवड करतो. आमेन. धार्मिक मनुष्याबरोबर देवाचं सामर्थ्य कार्य करत असल्या कारणामुळं तो धार्मिक मनुष्याच्या शरीरामध्ये सहजत्या प्रवेश करू शकत नाही. मग त्याचं टार्गेट कोण आहे? तर असे आत्मे ज्यांच्यामध्ये देवाची उपस्थिती नाही, ज्यांच्यामध्ये देवाचा गौरव नाही, ज्यांच्यामध्ये देवाचं वचन नाही, असे लोक जे आहेत ती सैतानाची म्हणजे अशुद्ध आत्म्याची निवड आहे.
आणि ती न मिळाली म्हणजे तो म्हणतो, काय बोलतो, याचा अर्थ काय, अशुद्ध जो आत्मा आहे तो बोलणारा आत्मा आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर आमच्याशी बोलतो, वचन सांगत आहे, वचन सांगत आहे, परमेश्वर संदेशाद्वारे बोलत आहे, बोललेला आहे. त्याप्रमाणे हा शैतान देखील मनुष्याद्वारे बोलतो, त्याला देखील मुख आहे. आमेन. तो बोलणारा आत्मा आहे. आमेन. मग तो काय म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालेलो आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आमेन. तो काय म्हणत आहे, ज्या माझ्या घरातून निघालेला आहे, म्हणजे ज्या शहरातून मी निघालेला आहे, ते शरीर कोणाचं आहे, त्या मनुष्याचं आहे. आमेन. त्या शहरासाठी कोणी रक्त वाहिल्या, प्रभू येशूने रक्त वाहिलेलं आहे. त्या शहराचा मेंढपाळ कोण आहे, परमेश्वर त्याच्या शहराचा मेंढपाळ आहे. त्या शहराला उत्पन्न करणारा कोण, परमेश्वर आहे. याने आपल्या हाताने एदन बागेमध्ये मनुष्याला बनवलेलं आहे. पण या ठिकाणी सैतान काय म्हणत आहे, ज्या माझ्या घरातून, ज्या शहरातून मी निघालेलो आहे, याचा अर्थ सैतान काय करतो, ज्याप्रमाणे जे परमेश्वरने ह्या जगाचा अधिकार मनुष्याला दिला होता, त्यांनी तो अधिकार मनुष्याकडून हिरावून घेतला. त्याप्रमाणे तो त्या शहराचा जो त्या व्यक्तीचा अधिकार असतो, परमेश्वराचा अधिकार असतो, तो त्या हिरावून घेतो त्या ठिकाणी. हालेलुया. याचा अर्थ काय, की सैतान हा काय आहे, चोर आहे. आमेन. तो चोरी करणारा आहे. आमेन. तो आपलं घर त्याला म्हणतो, कारण की आपलं घर का म्हणत आहे तो. आमेन. जेव्हा आम्ही इतर ठिकाणी प्रवास करतो, आम्ही 1-2 दिवस त्या घरामध्ये राहतो, पण आम्हाला आमच्या जुन्या घराची ओढ लागलेली असते. आम्ही आपलं जुनं घर विसरत नाही. पण या ठिकाणी आम्ही पाहतो की सैतान त्या घरामध्ये राहिल्या कारणामुळे तो आपला हक्क त्या शरीरावर सांगत आहे. आमेन. कारण की ते जे शरीर जे आहे त्याला अनुकूल असं आहे. ते शरीर कसं आहे, ते प्रार्थना न करणारं शरीर आहे. ते देवाचा गौरव न करणारं शरीर आहे. ते शरीर चर्चला न जाणारं शरीर आहे. ते देवाच्या उपस्थितीमध्ये न राहणारं शरीर आहे. ते जगामध्ये वावरणारं शरीर आहे. देवाचा वैरी असं ते शरीर आहे. जगामध्ये आनंद करणारं ते शरीर आहे. आमेन. आणि म्हणून त्या शहरामध्ये जगाचा आत्मा असल्या कारणामुळं तो अशुद्ध आत्मा काय म्हणत आहे, हे माझं घर आहे, माझं शरीर आहे. आता आम्हाला स्वतःला चाचपून पाहायचं आहे, माझ्यामध्ये कोण राहत आहे. माझ्यामध्ये दुष्ट आत्मा राहत आहे का माझ्यामध्ये प्रभूचा आत्मा राहत आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. आणि तो आल्यावर ते झाडलेले व शुभोषित केलेले त्यास आढळते. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. पुष्कळ लोकांची तक्रार असते की माझी स्मरणशक्ती कमी झालेली आहे, मला काही आठवत नाही 2 दिवसापूर्वीचं. पण या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की जो अशुद्ध आत्मा त्या शरीरातून निघालेला आहे, निर्जय स्थानातून तो विश्रांतीसाठी तो फिरत आहे, त्याला ती विश्रांती मिळाली नाही, तो पुन्हा आपल्या त्या मूळ ज्या शहरातून तो निघलाय तिथं आलेला आहे. याचा अर्थ हा आहे की सैतानामध्ये स्मरणशक्ती आहे, त्याला सर्व गोष्टी आठवतात. आमेन. तो सैतान मनुष्यासारखा विसरणार नाही. आमेन. मनुष्य हा प्रार्थना करायचा विसरतो, मनुष्य हा चर्चला जाण्याचा विसरतो, मनुष्य देवाची महिमा करायचा विसरतो, आणि त्यावेळेला सैतानाला हा खरा आनंद होतो. पण माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, पुष्कळ लोक प्रार्थनेपासून सुट्टी घेतात, चर्च पासून सुट्टी घेतात, बायबल वाचण्यापासून सुट्टी घेतात,
पण जर आम्ही ह्या अशुद्ध आत्म्याला जर पाहिलं, तो कधी सुट्टी घेतो का हो? नाही, तो कधी सुट्टी घेत नाही. त्याचं काम जेव्हापासून पृथ्वीची स्थापना झालेली आहे तेव्हापासून त्याचं काम अविरत असं चालू आले आहे. आज आम्ही पाहतो जगातल्या घडामोडींबद्दल आम्ही पाहतो, जगामध्ये कुठे उपासमार होत आहे, कुठं पूर येत आहे, कुठं भूमिकंप येत आहे, कुठं पाण्याची कमतरतेमुळे लोक मरत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोणत्या जगाच्या कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये युद्ध होत आहे. आय मीन राष्ट्रामध्ये गृहकलह निर्माण होत आहे, राज्यामध्ये वादविवाद होते. हे काय आहे? हे सर्व सैतान जो आहे, जो अपवित्र आत्म्याचं हे कार्य आहे, जो तो अविरतपणे करत आलेला आहे. जेव्हा मनुष्य चर्चला जायला विसरतो तेव्हा सैतान हसतो. आम्ही हे पहा देवाची लेकरं, आणि ही म्हणतात आम्ही परमेश्वरची लेकरं आहोत. आमीन. पण परमेश्वरची लेकरं त्याच्या बापाचा सन्मान करण्याचं विसरतात. पण हा अशुद्ध आत्मा, त्याचा जो अधिपती जो आहे सैतान, त्याचं काम करण्यासाठी तो कधीच सुट्टी घेत नाही, अविरत काम करत असतो. आहे ना अद्भुत? म्हणून माझ्या देवाच्या प्रिय लेकरांना प्रभू येशू बोलला, जो कोणी स्वतःचा वत्सम घेऊन माझ्या मागे चालतो, दररोज चालतो, तो मला प्रिय आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. आणि तो आल्यावर ते झाडलेले व शुभोषित केलेले त्यास आढळते. त्याला काय आढळलेलं आहे की ते जे घर आहे ते उत्तमरित्या साफसफाई केलेलं आहे, त्या घरामध्ये कोणी राहत नाही. याचा अर्थ काय? सैतानाला डोळे आहेत, अशुद्ध आत्म्याला नेत्र आहेत, आणि ते पाहू शकतात. आमेन. आम्ही आमच्या नेत्राने सैतानाला पाहू शकत नाही, पण निश्चय सैतान आम्हाला पाहत असतो. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. आम्ही जर देवाचे लेकरं आहोत, आम्ही रोज प्रार्थनेमध्ये आहोत, देवाची उपस्थिती जर आमच्यामध्ये आहे, तर आमच्या भोवती प्रभू येशूचं रक्त आहे. आणि जेव्हा अशा अशुद्ध आत्मे आमच्या जवळ येतात तेव्हा ते रक्त त्याला मज्जाव करत आमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि ते रक्त पाहून तो तिथून निघून जातो. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, वचन असं सांगत आहे, जर एखाद्या घरामध्ये एखादा अशी व्यक्ती राहत आहे आणि त्या व्यक्तीच्या घरातली जर धनसंपत्ती चोरून न्यायची असेल, तर त्या व्यक्तीपेक्षा, त्या घराच्या मालकापेक्षा असे बलदंड असे लोक आणि त्यांच्याकडं असे आधुनिक हत्यार हवे आहेत की ज्या हत्याराद्वारे ते त्या घरावर हल्ला करतील आणि त्या घरच्या मालकाला बांधतील आणि त्याचं सर्व ऐश्वर, त्याची मालमत्ता घेऊन ते निघून जातील. हालेलुया. आज मनुष्याचं देखील असंच आहे. आमेन. कोणी मनुष्य हा सैतानाचा मुकाबला एकटा करू शकत नाही, कारण की आम्ही हे गोष्ट विसरतो की हा जो सैतान आहे, अपवित्र आत्मे जे आहेत, ते आधी देवदूत होते, देवाचे देवदूत होते. आणि या देवदूतांना परमेश्वराने वचन सांगत आहे की ते देवदूत आग अशी आहेत, वायू अशी आहेत, ते सामर्थ्याने युक्त असे आहेत. आमीन. आणि मनुष्य हा पाप केल्यामुळे मनुष्य हा दुर्बल झालेला आहे. आणि अशा दुर्बल मनुष्याला, आमीन, जो अपवित्र आत्मा जो सामर्थ्यवान असतो, त्या शरीरामध्ये तो त्या आत्म्याला बंदिवान करतो आणि त्या शरीरामध्ये तो त्या ठिकाणी प्रवेश करतो. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, मनुष्य हा अपवित्र आत्म्याबरोबर लढून जिंकू शकत नाही, पण देवाची शस्त्र सामग्री घेऊन तो निश्चय सैतानाला तो हरवू शकतो. आम्ही दाविदाचं उदाहरण पाहतो, जेव्हा गल्ल्याची लढण्याला जाण्यासाठी शाऊलाने आपले हत्यारं त्याला दिलेली आहेत. ती हत्यारे आधुनिक, ती जगिक हत्यारे आहेत.
आणि सैतानाकडे जगीत हत्याराचा जो अधिकार सैतानाकडे आहे, त्या जगीत हत्याराला घेऊन आम्ही सैतानशी युद्ध करू शकत नाही, लढू शकत नाही आणि जिंकू शकत नाही. जर आम्हाला सैताना विरुद्ध युद्ध जिंकायचं असेल तर आम्हाला प्रभू येशूची शस्त्र सामग्री घेणं गरजेचं आहे. एपिस्करात पत्रामध्ये एपिस्करात पत्र 6व्या अध्यायामध्ये आणि 14व्या वचनामध्ये ती शस्त्र सामग्री दिलेली आहे देवाच्या नावाला धन्यवाद. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो. आमेन. याचा अर्थ काय आहे? आमेन. याचा अर्थ जो अशुद्ध आत्मा आहे, आमेन, त्याच्या अशुद्ध आत्म्यामध्ये देखील काही कॅटेगरी आहेत. आमेन. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, या प्रकारची जात ही उपास आणि प्रार्थनेशिवाय निघत नाही. याचा अर्थ ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये जाती आहेत, जाती व्यवस्था आहे, आमेन, रँक आहे, त्याप्रमाणे या अशुद्ध आत्म्यांमध्ये, या काळोखाच्या जगामध्ये देखील एक रँक आहे. त्यांचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आणि तो वचन सांगत आहे, जेव्हा तो पुन्हा जातो तेव्हा आपल्यापेक्षा दुष्ट, आमेन, असे 7 आत्मे तो घेऊन येतो. आपण एपिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण वाचूया. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर या ठिकाणी लिहिलेलं आहे. आमेन. मग ही सत्ता कोणाची आहे? मनुष्याची आहे. मनुष्याची सत्ता तर सैतानाने केव्हाच मनुष्याला पापामध्ये पाडून त्यांनी ती सत्ता घेतलेली आहे. मत्ती 4 किंवा लूक 4च्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, सैतान प्रभू येशूची परीक्षा घेत असताना तो बोलला की हे सर्व जगाचं जे वैभव आहे, आमेन, हे माझं आहे आणि जो कोणी माझ्या इच्छेनुसार चालतो त्याला मी ते देतो. आमेन. म्हणजे याचा अर्थ या जगाचा जो सत्ताधीश आहे तो कोण आहे? तर सैतान आहे. आमेन. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर या सत्ताधीशाचा उल्लेख त्या ठिकाणी सैतान असं म्हणून केलेला आहे, लुसिफर म्हणून देखील केलेला आहे, जुनाट साप म्हणून केलेला आहे, बालजबूल म्हणून असं केलेलं आहे. म्हणजे हे जे आहेत, आमेन, हे सत्ताधीश आहेत. अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे आज आम्ही पाहत आहोत की जे सत्ताधीश आहेत, आमेन, या सत्ताधीशाद्वारे आज लुसिफरचा स्पिरिट कार्य करत आहे. सत्याची परिस्थिती जर आज आम्ही पाहिली तर रशियाचा जे राष्ट्राध्यक्ष आहे पुतिन, आमेन, त्यांनी युक्रेनवर हल्ला केलेला आहे आणि जवळजवळ ते राष्ट्र, युक्रेन हे राष्ट्र त्यांनी नष्ट केलेलं आहे. आणि विध्वंसाचा जो आत्मा त्यांच्यामध्ये आहे तो कोणापासून आहे? तर या सैतानापासून आहे. अशी पुष्कळ सत्ताधीश आज प्रत्येक राष्ट्रामध्ये नेमलेले आहेत. आमेन. आणि म्हणून तर दानियेलच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ओशाळीचा अमंगळ पदार्थ तुम्ही पवित्र स्थानामध्ये उभं राहिला तुम्ही पाहणार आहात आणि तो हाच आत्मा तो आहे जो सत्ताधीशाद्वारे कार्य करत आहे. आज जगातले जे सत्ताधीश आहेत त्यांच्यावर जर कोणाचा अधिकार असेल तर सैतानाचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही पाहतो की निर्गम जे उत्पत्तीचं दुसरं पुस्तक आहे त्या मिस्र राष्ट्रामध्ये इस्रायल लोक
320 वर्ष गुलामगिरीमध्ये होते. त्या ठिकाणी मिस्र राष्ट्राचा जो प्रमुख आहे फरो, याला सैतानाचं प्रतीक म्हटलेलं आहे. त्याच्या राज्याला सैतानचं राज्य असं म्हटलेलं आहे. आमेन. याचा अर्थ काय आहे तर सध्याचे जे राष्ट्राचे प्रमुख आहेत, सत्ताधीशाही, हुकुमशाही, त्यांच्याद्वारे आज सैतान कार्य करत आहे. आणि जी सैतानची योजना आहे मनुष्य जातीच्या विनाशाची, विध्वंसाची, ती योजना तो सैतान अशा त्या सत्ताधीशाद्वारे तो पूर्ण करत आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. आमेन. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. आमेन. याचा अर्थ की मनुष्यामध्ये फक्त एकच अशुद्ध आत्मा राहू शकत नाही. असे पुष्कळ अशुद्ध आत्मे आज आम्ही पाहतो. कोणी सिगरेट ओढतो, कोणी तंबाखू खातो, कोणी गुटखा ओढतो, कोणी दारू पितो, कोणी पत्ते खेळतो, कोणी लबाड बोलतो, कोणी चोऱ्या करतो, कोणी भांडण तंटा. हे सर्व स्पिरिट आहेत. आमेन. हे वेगवेगळे स्पिरिट आहेत. आणि ह्या स्पिरिटला या ठिकाणी दुष्ट असे स्पिरिट म्हटलेलं आहे. आणि हे दुष्ट स्पिरिट जेव्हा एखाद्या मनुष्यामध्ये येतात तेव्हा त्या मनुष्याची अवस्था ते बदलतात. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती दारू पित असेल तर त्या दारूद्वारे त्याला त्याच्या किडन्या फेल होतात. आम्ही एखादा व्यक्ती सिगरेट पित असेल तर त्याच्याद्वारे त्या सिगरेटीद्वारे त्याला कॅन्सरची बाधा होते. आम्ही कोणी जर जुगार खेळत असेल तर त्या जुगारीमध्ये तो आपलं सर्व बायका पोरांना, आपले सर्व धनसंपत्ती तो हारून जातो. आमीन. आणि रस्सवतो येतो. अशा प्रकारे त्या व्यक्तीची जी अवस्था आहे, आम्ही ज्या व्यक्तीमध्ये आधी एकच आत्मा होता, पण त्या व्यक्तीमध्ये 7 आत्मेबंध का आले? म्हणून येशू बोला, मी कोठवर तुमचं सोसो, मी कोठवर तुमच्या बरोबर राहू, मला आता तुमचा कंटाळा आलेला आहे. कारण की परमेश्वर आज वचन सांगत 2000 वर्षापूर्वी या जगात आला. परमेश्वरने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त. या जगामध्ये त्याला पुष्कळ दुःख सहन करावं लागलं, त्याला चापकाचे फटके सहन करावे लागले. आपल्या लोकांकडून तो नाकारण्यात आला, आपल्या शिष्यांकडून तो नाकारण्यात आला, त्याला दोष देण्यात आला. हेवेने त्याच्या शिष्यां त्याला धरून देण्यात आलं, त्याच्या हातापायात खेळ ठोकण्यात आले, त्याच्या शरीरावर चापकाचे घाव घालण्यात आले, त्याच्या कुशीमध्ये भाला उपसण्यात आला. तो कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. यासाठी की परमेश्वराला आपल्याबरोबर राहायचं आहे. पण परमेश्वर ज्याप्रमाणे दुष्ट अशुद्ध आत्मा तुम्हाला न विचारता तुमच्या घरामध्ये प्रवेश करतो, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या शहरामध्ये प्रवेश करतो, तुम्हाला न विचारता करतो. पण परमेश्वराचा जो आत्मा आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला आमंत्रित करत नाही तोपर्यंत तो तुमच्यामध्ये येत नाही. आज कित्येक लोकांनी आपलं हृदय कठीण केलेलं आहे. कित्येक लोकांना प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक असून देखील ते ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही. ते मुखाने देवाचा गौरव करतात, पण आपल्या कृत्याने ते देवाला नाकारतात. आणि अशामध्ये परमेश्वर राहत नाही. आमचं शरीर आता देवाचं मंदिर आहे, देवाला ह्या मंदिरामध्ये राहायचं आहे. पण आज आम्ही ह्या मंदिराला लुटारूची गुवाही केलेली आहे. ज्याप्रमाणे यहुदी लोकांनी त्या मंदिराला लुटारूची गुवा केली होती, त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय मांडला होता, त्या प्रकारे आज आमच्या हृदयामध्ये आम्ही चोर, डाकू आणि लुटारू आज आम्ही आमच्या शहरामध्ये, हृदयामध्ये ठेवलेले आहेत. आणि तो कोण आहे? तो अपवित्र आत्मा सैतान आहे. तर माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, पहिल्यापेक्षा तुमची अवस्था आणखीन वाईट होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर प्रभूचा स्वीकार केला. म्हणून माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, पश्चाताप करा.
होय, पश्चाताप करून तुम्ही प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ शकता. आणि जेव्हा प्रभू येशू तुमच्या हृदयामध्ये येईल, कोणताही अशुद्ध आत्मा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुमच्या शरीराचा घात आणि नाश करणार नाही. कारण की त्या सैतानापेक्षा सामर्थ्यवान आणि महान आणि अद्भुत असा परमेश्वर, जो पृथ्वीवर सर्व अधिपतीचा अधिपती आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त, ज्यांनी सैतान आपल्या पायाखाली चिडून नाश केलेला आहे, त्या वत्संभाव त्यांनी हरवलेला आहे, तो परमेश्वर जो बलाने आणि सामर्थ्याने युक्त असा आहे, जेव्हा तो तुमच्या हृदयामध्ये येईल तेव्हा कोणताही अपवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करणार नाही. कारण की तुम्ही पिता परमेश्वर, यहोवा परमेश्वर, जो एक पराक्रमी आहे, त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, युद्ध आता तुमचं नाही तर माझं आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वरला आपल्या हृदयामध्ये घेणार तेव्हा परमेश्वर त्या दुष्ट आत्म्यांशी लढणार आहे आणि त्यांचा नाश करणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणते, माझ्या अभिषिक्तांना हात लावून नका. कारण की ते अभिषिक्त कोण आहात? ते तुम्ही आहात. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आजच आपलं हृदय उघडा, आपलं हृदय कठीण करू नका आणि ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. धन्यवाद. या वचनाद्वारे प्रभू येशू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.